नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जी नाट्यछटा म्हणजे मुली माझ्या मुली आपण आज शिकणार आहोत. एका घरात आजी, आई आणि तिच्या 3 नाती राहत असतात. आजीला मात्र नातू हवा असतो, त्यामुळे ती कायम बोलत असते. पण नंतर तिला कळतं आपल्या नाती गुणाच्या आहेत. आजी: काय बाई, पोरीच पोरी, एक सलग 3 दिवट्या. शिल्पा: आजी, दिवट्या कोणाला म्हणतेस? आजी: अजून कोणाला? तुला ग. शिल्पा: मला का म्हणतेस आजी? मी काही मागते का ग तुला? आजी: बघ शुभा, तुझी मुलगी मला काय काय म्हणत असते. शुभा: तुझी आजी आहे ना बाळा, कशाला सारखी वाद घालतेस? शिल्पा: मी कुठे वाद घालते? आजीला कामं नसतात ना, म्हणून सारखी मुलगी झाली म्हणून मला हिणवते. तूच समजावून सांग ना तिला. शुभा: आई, आता जे झालंय तेच झालंय आणि आता ते बदलणारही नाही ना. आहे ते सत्य तुम्ही स्वीकारा आणि हा विषय बंद करा आई. आजी: तू मला सांगतेस विषय बंद करायला? सुनेनं सुनेसारखं गप्प राहावं. अजून हे घर माझ्या नावे आहे. काय वेगळं मागितलं होतं ग? एक नातू हवा होता बस, तेही तुला देणे जमले नाही. वरून शिरजोर होऊन मलाच बोलते. वय झालं असेल माझं, पण तरीही अजूनही खमकी आहे मी. मुळात माझ्या पोरासाठी दुसरी बायको शोधायला खंबीर आहे. शुभा: आई, तुम्ही तो प्रयत्न केला होता, काय झालं? आम्हाला मुला-मुलींमध्ये फरक वाटत नाही. आम्हाला 2 अपत्ये हवी होती. तुमच्या वादाला कंटाळून 3री मुलगी होऊ दिली. आता त्यांनी तुम्हाला कित्येकदा या विषयावरून तंबी दिली. लग्नाला ते कधीच नकार देऊन बसले. तुम्ही मग कशाला आमच्या संसारात मिठाचा खडा टाकताय? आम्ही आमच्या 3 मुलींसोबत खुश आहोत. आजी: जास्त चरचर जीभ सुटली ग तुझी. माझी पोरगी बघ, तिला 2 मुलगेच आहेत. शुभा: आई, माझ्या पोरी माझा अभिमान आहेत. मला गर्व आहे त्यांचा. लग्नाला 20 वर्ष झाली, मुली मोठ्या झाल्या. आता तुम्ही विसरा जुन्या गोष्टी. दररोज तेच ते गाराणं, तोच तो जुना वादाचा विषय आहे. 2 मुलींनी तुमच्यासोबत बोलणं बंद केलंय. कधीतरी माझ्या लेकींना प्रेमाने मायेने कुरवाळले का? कधीतरी आजी म्हणून लाडा कौतुकानं वागवलं असतं तर अशी वादावादी झालीच नसती. शिल्पा: का ग आजी, आरुताई आणि आत्याचा लाडका मुलगा भैयू हे एकाच वर्गात होते ना. 10वीला तो नापास झाला आणि ताई बोर्डातून पहिली आली. तेव्हा मोठ्या मोठ्या गप्पा करीत होतीस. माझ्या राजाची पोरगी मेरिट आली, पण लेकीचा पोरगा पास झाला असता तर गंगेत घोडण आलं असतं. पण अगं आजी, हे डोकं महत्त्वाचं असतं. आजी: मला डोकंच नाही, नातीचं कौतुक नाही. मी कधी तुम्हाला नाऊ माकू घातलं नाही. मी काही म्हणून काहीच केलं नाही. मंजूर, सांग, तुझी आई तू दोघी खुश झाल्या? पण म्हातारीला काय करायचंय? राहा तुमचे तुम्ही, जेवण करा सर्व, माझा उपवास आहे. आरू: आजी, असं रागावू नको. असा जेवणावर राग काढू नको. तुला बीपीची गोळी घ्यायची असते ना. चल बरं जेव. आज रात्री तुला मंदिरात घेऊन जाईल कीर्तन ऐकायला. आजी: कीर्तन? हो ग, मी तर विसरलेच होते. जाऊ ना बाई, तू एक फक्त गुणाची बाई माझी ग. किती काळजी करतेस माझी. माझ्या गोळ्या, औषध, दवाखाना काय काय करतेस. शिल्पा: तरी तू मुलाच्या विषयावरून बोलणे काही बंद करणार नाहीस का ग? आजी, तुझे नातू, आत्याची मुलं तुला कधी विचारतही नाही. मागे तू पडलीस तेव्हा साधं बघायलाही आले नाही. सगळी धावपळ ताईने केली. आजी रडते. शुभा:
का रडताय आई? राहू द्या तो विषय आता. आजी, शुभा, माझं खरंच चुकलं का गं? आजवर कितीदा तुला मुली आहेत म्हणून हिणवलं, तुला रागही यायचा, तू बोलायची, पण कधी माझ्यासाठी काही करायची टाळाटाळ नाही ग केली. मुलीसुद्धा माझ्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काय काय करतात. मी मात्र कायमच टोमणे मारले ग तुला. त्याची शिक्षा म्हणूनच देवाने पाडले मला. शुभा, आई, असं नका म्हणू. झालं गेलं सोडून सुखाने राहू. आजी नातींना जवळ घेते. माझं चुकलं का गं पोरींनो? माझे नातू मला विचारतही नाहीत. ही आरू माझं किती करते. आरू, आता नाही काही म्हणायची मी तुला.